समाजवादी पक्षाची भूमिका फार महत्त्वाची आहे. भिवंडी महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्यामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी समाजवादीच्या पक्षाविरोधात त्यांच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खुला प्रचार केला आणि समाजवादीच्या नगरसेवकांना हरवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये बरेचसे नगरसेवक हरले आणि आता त्यांचं म्हणणं आहे की सेक्युलर फ्रंट तयार करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांना घेऊन बरोबर आणि ते म्हणतात का मी काँग्रेसचा महापौर बनवेन. माझं म्हणणं आहे रईसभाईला का ठीक आहे, तुम्ही त्यावेळेस समाजवादीला संपवण्याचा प्रयत्न करत होता, संपू झिरो करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर पण आता तुमचं जर म्हणणं आहे का समाजवादी पक्ष माझा आहे, समाजवादी पक्ष माझा आहे, आम्ही पण म्हणतो का ठीक आहे, झालं ते विसरून जा, तुम्ही समाजवादी पक्षाचा महापौर बनवा. समाजवादीचे पक्षाचे सर्व नगरसेवक आणि जे हरलेले जे लोक आहेत, जे नगरसेवक आहेत ते तुम्हाला समर्थन द्यायला तयार आहेत. आम्ही तयार आहोत. अन्यथा समाजवादीचा महापौर जर तुम्ही बनवला नाही तर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांना बरेचसे पर्याय खुले आहेत, ते कुठेही जाऊ शकतात. नाराजगी म्हणजे तुम्ही आमच्या पक्षाचे आहात, आम्ही आमच्या पक्षाचे त्या बी फॉर्म देईपर्यंत तुम्ही पक्षाबरोबर होता आणि त्याच्यानंतर तुम्ही अचानक भूमिका बदलल्या आणि प्रत्येक समाजवादीच्या प्रत्येक वार्डमध्ये जाऊन तुम्ही पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यामुळे सगळे लोक हरले. शिवाय तुम्ही एक प्रचार असा पण करत होता का माझ्या बॅनरवर माझा जो फोटो आहे उसमें से निकल के चमाट मारूंगा, तर तुमची भाषा ही कुठे गेली? आता तुम्हाला नगरसेवक समाजवादी का हवेत? तुम्ही कुठल्या नाकाने आता समाजवादी पक्षाकडे मदत मागत आहात हे तुम्हाला विचार केला पाहिजे. तुम्ही काय अशी भूमिका करून घेऊन तुम्ही ज्या पद्धतीने समाजवादी पक्षाला झिरो करण्याचा प्रयत्न करत आहात आणि केला आहे. आम्ही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजवादी पक्षाचे जे उमेदवार हरले ते रईसभाईला कधीही माफ करू शकणार नाहीत.